छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कसनेर खोडेगाव परिसरातील बेंबळ्याची वाडी शिवारातील दोंडीराम गोविंद राऊत यांच्या शेतवस्तीवरील घराजवळ शुक्रवारी 24 तारखेला रात्री बिबट्याचा हल्ल्यात एक वासरू ठार झाले असून परिसरातील आणखीन एक वासरू त्याच दिवशी ठार झाले असून ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। याच परिसरात बिबट्याच्या 2 हल्ल्यानंतर अखेर वन विभागानं पिंजरा बसवत खरा, पण तो अगदी मानव वस्तीजवळच आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यात शिकार न ठेवल्यामुळे त्यात बिबट्या अडकणार कसा असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। परिसरातील शेतकऱ्यांचे रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जागणंही अवघड झालंय। शेतीची कामं खोळंबली आहेत। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याला पकडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। गाव कचनेर बेंबळेचवाडी शिवारामध्ये बिबट्यानी राम शेजुळेंची कारोड आणि धोंडीराम गोविंदराव राऊत यांचा गोरा याची शिकार केलेली आहे। बिबट्यानी या परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। शेतकऱ्यांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे आणि वन विभाग इथं कोणतीही कारवाई करत नाही आहे। वन विभागाने इथं पिंजरा बसवलेला आहे, पण त्या पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवलेली नाही आणि शिकार न ठेवल्यामुळं बिबट्या त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता कमी आहे आणि जिथं त्यांनी पिंजरा बसवला तो मानव वस्तीच्या जवळ बसवलेला आहे। त्यामुळं त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकणं हे म्हणजे थोडं अवघडच दिसतंय। वन विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे। वन विभागाने तात्काळ या परिसरामध्ये 5 ते 6 पिंजरे बसवणे आवश्यक आहे व इथं निगराणी करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यासाठी शेतकऱ्यासाठी वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।